तर ही दृश्य सध्या आपण पाहतोय वर्षा बंगला निवासस्थानावरती आज संरक्षण तर वर्षा निवासस्थानावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रवाना झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। आज शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर पाहायला मिळणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता या परिसंवादासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानावरून रवाना झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच आज राजकीय विरोधक असलेले शरद पवार आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतील। आज सहकाराच्या सक्षमीकरणासंदर्भात परिसंवादाचं आयोजन करण्यात आले आणि त्याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानावरून रवाना झाले। यावेळी सहकार क्षेत्रासंदर्भात त्याच्या सक्षमीकरणासंदर्भात हे दोन्ही नेते आपली भूमिका स्पष्ट करणार आहे आणि त्याचसाठी आता शरद पवार काही वेळापूर्वीच आपण दृश्य पाहिले होते की या ठिकाणी दाखल झाले होते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम मुमाळे यांच्याकडून। शुभम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिसंवादासाठी रवाना झालेत, काय अधिक अपडेट? निवासस्थानी एक मोठी बैठक जी आहे ती संपन्न होत होती आणि या बैठकीची ही बैठक जी आहे आता समाप्त झालेली आहे। सुमारे 1.25 तास ही बैठक जी आहे वर्षा निवासस्थानी सुरू होती आणि आताच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानावर निघालेले आहेत आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या ठिकाणावर निघालेत। अगदी काही वेळातच या बैठकीमध्ये काय बोलणं झालेलं आहे आणि काय मार्गदर्शन आलेलं आहे केंद्राकडनं हे देखील केंद्राकडनं मार्गदर्शन सूचना देखील ज्या आहेत त्या येऊ शकतात अशी देखील माहिती जी आहे ती मिळत होती। अंकिता, निश्चित शुभम, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहिती।